आणि आता 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूया. साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलंय. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने हातावरच आत्महत्येचं कारण लिहिल्याचं समोर आलंय. त्यात 2 पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले. डॉक्टर संपदा मुंडेंच्या आत्महत्येप्रकरणी तिचे नातेवाईक संतप्त झालेत. संबंधितावर जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत बॉडी ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा जो आहे तो मृत डॉक्टरांच्या नातेवाईकांनी घेतला. आरोपींना फक्त निलंबित करून काही होणार नाही, न्याय द्या अशी मागणी करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी खासदारांचे 2 PA दबाव टाकत होते. राजकीय आणि पोलिसांच्या दबावामुळे संपदाने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप संपदाच्या नातेवाईकांनी केला. फलटण आत्महत्या प्रकरणातील 2 पोलिसांना निलंबित करा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. आरोपी पोलिसांना तात्काळ अटक करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सातारा पोलिसांनी चौकशीचे आदेश दिलेत. पुरावे गोळा करून दोषींना अटक केली जाईल, कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी म्हटलं. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात सर्व दोषींवर 302चा गुन्हा दाखल करा अशी मागणी वंजारा समाजाचे नेते बाळासाहेब सानप यांनी केली आहे. पोलिसांच्या जाचाला कंटाळून एखादी डॉक्टर आत्महत्या करते हे भयानक आहे असं सानप म्हणाले. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी आरोपींना मदत करणाऱ्या कोणालाही वाचवणार नाही. सगळ्यांचे कॉल डिटेल्स काढले जातील तर संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 5 पथकं रवाना झाल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा झाल्याचं सांगितलंय. ज्या अधिकाऱ्यांची नावं महिलेनं लिहिली आहेत त्यांना तपासापासून लांब ठेवलं पाहिजे, तर या प्रकरणी कोणाचा दबाव होता हेही बघायला हवं असं नीलम गोरेंनी म्हटलंय. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो आणि त्यामुळे भंडाऱ्यातील सर्व मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हिलन्सवर टाकलेत. सर्वांवरच पक्षाची करडी नजर राहणार आहे असं धक्कादायक विधान मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना तातडीनं अटक करा आणि चौकशी करा. खासदार संजय राऊतांनी ही मागणी केली. विरोधी पक्षाचेही फोन टॅप करतायत अशी टीका राऊतांनी केली. मुरलीधर मोहोळांनी दंगेकरांवर हल्लाबोल केला. दंगेकर विकृत मनोवृत्तीचा माणूस आहे. ते रोज सकाळी काहीतरी खोटं ट्विट करतात. वैयक्तिक द्वेषापोटीच माझी बदनामी केली जाते असा आरोपही मुरलीधर मोहोळ यांनी केला. रवींद्र दंगेकरांनी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांवर आणखी एक आरोप केला आहे. मोहोळ महापौर असताना बडेकर बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप रवींद्र दंगेकरांनी केला. महापौर पदाचा वापर करून संबंधित बिल्डरला फायदा होईल असे किती प्रकल्प मंजूर करून देण्यात आले असा प्रश्न त्यांनी विचारला. ठाकरेंच्या शिवसेनेकडून निर्धार मेळाव्याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला. निर्धार मुंबई महानगरपालिकेवर एकजुटीने भगवा फडकवणार असा उल्लेख टीजरमध्ये करण्यात आला. 27 ऑक्टोबरला NSCI डोंबला ठाकरे सेनेचा निर्धार मेळावा पार पडणार आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी आज मालेगावला भेट दिली. बनावट जन्म दाखल्याबाबत महानगरपालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसंच पत्रकार परिषदेत आवाज उठवल्यामुळे मालेगावात 3977 बनावट जन्म दाखले रद्द करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सावंतवाडीमध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि सावंतवाडीचे माजी मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी भाजपची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश पार पडला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 21 आमदारांना डिफेंडर कार दिल्याचा आरोप केला आहे. तर हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आरोपाला शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले. सपकाळांनी आरोप सिद्ध करून दाखवावा. ते जनाधार नसलेले नेते असं संजय गायकवाड यांनी म्हटलं. दिवाळी सुट्टीनंतर लोणावळा पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजून गेलंय. पण या गर्दीमुळे जुन्या पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे नागरिक आणि पर्यटक दोघांनाही त्रास सहन करावा लागतोय. सांगलीसह जिल्ह्यात काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील सखल भागात जोरदार पावसामुळे पाणी साचलं होतं. अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली. जिल्ह्यातील जनजीवन काही काळ विस्कळीत झालं होतं. दापोलीमधील प्रसिद्ध हरणे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी हुल्लडबाजी केली. समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी भरधाव वेगाने 4 चाकी वाहनं चालवत नियमांचा सर्रास भंग केला आणि या वर्तनामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी केली.
पालघरमध्ये कासा ग्रामपंचायतीमधील इमारतीचं ड्रेनेजचं पाणी उघड्यावरती येतं आणि म्हणून ग्रामसेवकासह उपसरपंचांनी बाहेरून टाळं ठोकत इमारतीमधील काही कुटुंबांना घरातच कोंडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। उपसरपंचासह एका ग्रामपंचायत सदस्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। सोलापूरच्या बार्शी बाजार समितीमध्ये शेतकरी लक्ष्मण कात्रे यांनी ज्वारी विक्रीसाठी आणलेल्या पोत्यात चुकून 4 तोळे सोनं गेलं होतं आणि तपासणी दरम्यान हे सोनं व्यापारी अमोल कानकात्रे यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी बाजार समितीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्याचा शोध घेतला आणि सर्वांच्या उपस्थितीत सोनं शेतकऱ्याला सुपूर्द केलं। पालघर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मोखाड्यात प्रसूती दरम्यान वैद्यकीय अधिकारी नसल्यानं नवजात बालकाचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप बालकाच्या नातेवाईकांनी केला। तर बाळाच्या गर्भातच मृत्यू झाल्यानं प्रयत्न अपयशी ठरल्याचा दावा डॉक्टरांनी केला। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कोकणात सध्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। देवबाग, देवगड आणि वेंगुर्ल्यातील किनारपट्ट्यांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। आणि आता वेळ झाली की ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी इथे कृषी विभागाच्या लिपिकाची हत्या झाल्यानं खळबळ उडाली। प्रेम प्रकरणात त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। उल्हासनगरमध्ये एका अज्ञात व्यक्तीने दुचाकी गाड्यांचं नुकसान केलं। या घटनेमध्ये वाहनांचं मोठं नुकसान झालं असल्यानं याबाबत दुचाकी मालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तर पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत। दौंडच्या पाटस टोल नाक्यावर एका कार चालकाला टोळक्याकडून मारहाण करण्यात आली। कार चालकाने शिवीगाळ केल्यानं टोळक्याने टोल नाक्यावर कार थांबवून मारहाण केली। कल्याणच्या चिकनघर परिसरात धक्कादायक प्रकार घडलेला आहे। किरकोळ कारणावरून 2 कुटुंबांमध्ये वाद झाला आणि या वादामध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणांना टोळक्याकडून मारहाण करण्यात आली। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला। नवीन पनवेलमधील सेक्टर 4 इथल्या वृद्धाश्रमाला आग लागली। वृद्धाश्रमाच्या पहिल्या मजल्याला लागलेल्या आगीत वृद्धाश्रम चालकाचा होरपळून मृत्यू झाला। आता वेळ झाली की ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आता ब्रेकनंतर बघणार आहोत बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे 4 माजी आमदार भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत। दरम्यान यशवंत मानेंनी दत्ता भरणेंवर केलेल्या आरोपाला मंत्री दत्तात्रय भरणेंनी प्रत्युत्तर दिलंय। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते असं म्हणत यशवंत मानेंनी समाचार घेतलाय। किंवा पाडपाड किंवा तुमच्या सगळ्यासमोर येता प्रत्यक्ष काम करणारा माणूस आहे। बाकीसारख्या गप्पा ठप्पा किंवा नुसता गुलाल लावून काहीतरी देवाचं नाव घेणारा माणूस नाही। मी प्रामाणिकपणे काम करणारा माणूस आहे। त्यामुळे असं कोण काय गप्पा आणि मला कुणाबद्दल आजचा विषय हा राजकीय विषय नाही। आज देवाचं दर्शन आहे। देवाला दर्शन घेऊन देवाला एक इच्छा व्यक्त केलेली येणारं वर्ष हे पाडवा आम्हा सर्वांना सुखाचा समाधानाचा जाऊ दे। त्यामुळे मला कोण कुठं गेला काय माहिती नाही, कोण कुठेही गेलेलं माहिती नाही। शेवटी त्या राजकारणाच्या टायमाला राजकारण असताना ठीक आहे, लोकशाहीमध्ये सगळ्याला अधिकार आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते। एखादा आमदार वेगळा असला तर मग माणूस दुसऱ्या माणसाला काहीतरी वेगळ्या प्रकारचं पाऊल घ्यावं लागतं। त्यामुळे कदाचित काय त्या बाबतीत मी काय बोलत नाही जास्त। 100% त्या तालुक्यातली परिस्थिती वेगळी असेल। त्या तालुक्यामधलं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की कदाचित राजकारण वेगळं असेल। त्यामुळे मी त्याबद्दल त्या खोलामध्ये जास्त काय जात नाही। पण स्वातंत्र्यामध्ये प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य घ्यायचा अधिकार आहे। तुम्हाला कुणावरती टीका टिप्पणी करायची नाही। गेलं तरी आपण विनंती करणं काम आहे। बातमी पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्याच्या परिसरात मद्यप्राशन करणाऱ्या मद्यपींना शिवप्रेमींनी चोप दिलाय। रायरेश्वर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या शिवप्रेमींना रस्त्याच्या कडेला मद्यप्राशन करणारे परप्रांतीय युवक दिसले आणि यानंतर शिवप्रेमींनी त्यांना जाब विचारत दारूच्या बाटल्या फोडून चोप दिला। किल्ल्यावर अशा प्रकारे मद्यप्राशनाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला। और ये क्या लेके आए हैं? ये क्या है ऊपर? और ऊपर क्या इधर है? क्या अलाउड है क्या? बॉटल इधर फेंक देगा नहीं तेरा तो सर फोड़ दूंगा अभी। साईबाबांच्या दर्शनाला दिवाळी आणि पाडव्यानंतर भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ झाली आहे। भाविकांच्या गर्दीने शिर्डी गजबजून गेलेलं असून
साईनामाचा जयघोष करत भक्त नतमस्तक होत आहेत। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे। साईबाबा संस्थानकडून दर्शन आणि निवास त्याचबरोबर भोजनासह सुरक्षेची काळजी घेतली जाते। साई मंदिर परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। साईबाबांची शिर्डी भाविकांच्या गर्दीनं अगदी गजबजून गेलेली आहे। दिवाळी साजरी केल्यानंतर अनेक जण घराबाहेर पडलेले आहेत आणि पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिक स्थळी देखील मोठी गर्दी झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। कालपासूनच शिर्डीमध्ये भाविकांचा जो ओघ आहे तो सुरू असल्याचं चित्र आहे। त्यामुळे इथले जे भक्तनिवास असेल किंवा सगळे हॉटेल्स असतील हे देखील हाऊसफुल झालेले आहे। आता मंदिर परिसरामध्ये आपण गुरुस्थान या ठिकाणी बघू शकतो। जे भाविक दर्शन घेऊन बाहेर पडतात ते या ठिकाणी नतमस्तक होतात। हजारो भाविक आज शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत आणि सकाळपासून या ठिकाणच्या सगळ्या बाजारपेठा असतील, इथले सगळे भक्तनिवास असतील गजबजून गेलेले आहेत। भाविकांच्या गर्दीनं दर्शन रांगा फुलून गेलेल्या आहेत आणि भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था असेल, निवासाची व्यवस्था असेल, त्यांना मोफत भोजन प्रसाद देखील साईबाबा संस्थानकडनं देण्यात येतो। साईबाबा संस्थानकडनं सुरक्षेची देखील विशेष काळजी या ठिकाणी घेण्यात येते। हजारो लाखो साई भक्त जरी आले तरी त्यांच्या राहण्याची व्यवस्था जी आहे ती शिर्डीमध्ये होत असते। त्यामुळं अनेक जण पर्यटन स्थळांबरोबरच धार्मिक स्थळी देखील गर्दी करत असल्याचं चित्र आहे। कालपासून गर्दीचा जो ओघ आहे तो वाढलेला दिसतोय आणि पुढील 4-5 दिवस शिर्डीमध्ये अशाच पद्धतीनं गर्दी बघायला मिळणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर। मुंबई महानगरपालिकेनं वरळी किनारपट्टीच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती केलेली आहे। पुढील 5 वर्षांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली। कंत्राटदाराकडून 3.5 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीची दररोज स्वच्छता केली जाणार आहे आणि या स्वच्छतेसाठी महापालिका वर्षाला 1,44,27,000 रुपये खर्च करणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळात वरळी किनारपट्टी स्वच्छ राहणार का हे येणाऱ्या काळात पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता समुद्रकिनारा म्हटलं की घाण आणि कचरा हे 2 विषय आलेच, पण याच्यावरती उपाययोजना म्हणून प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे। वरळीची जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टीच्या स्वच्छतेसाठी सरकारने आता काही कंत्राटदार नेमलेत। हे कंत्राटदार करणार काय तर पुढच्या 5 वर्षांसाठी वरळीच्या त्या किनारपट्टीची रोज साफसफाई करणार, स्वच्छता करणार आणि ती किनारपट्टी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणार। यासाठी या स्वच्छतेसाठी प्रशासनाने वर्षाला जवळपास 1.5 कोटी रुपये मोजलेत। याचा 5 वर्षांचा आपण आकडा काढला तर तो 6 ते 7.5 कोटीच्या घरात जातो। त्यामुळे आता इतका पैसा खर्च करून वरळीची किनारपट्टी साफ राहते की तशीच राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत। मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात कार्बाईन गनने फटाके उडवल्यानं 14 मुलांना दृष्टी गमवावी लागली तर 150 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। विदिशा जिल्ह्यात सरकारी बंदी असूनही गावठी कार्बाईन गन विकल्या जात असल्यानं ही दुर्घटना घडली। मध्य प्रदेशात स्थानिक पातळीवर बनवलेल्या कार्बाईन गनमुळे मुलांच्या डोळ्यांना गंभीर दुखापत होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। अनेक शहरांमधील रुग्णालयांमध्ये स्फोटामुळे डोळ्यांना झालेल्या इजांची शेकडो प्रकरणं नोंदवली गेली आहेत। अनेक रुग्णांना कायमस्वरूपी दृष्टी गमावण्याचा धोका आहे। बंदी असूनही स्थानिक बाजारांमध्ये या गावठी कार्बाईन गन उघडपणे विकल्या जात आहेत। 150 ते 200 रुपयांना विकली जाणारी ही गावठी उपकरणं खेळण्यांसारखी दिसतात, परंतु ती बॉम्बच्या ताकदीने फुटू शकतात। गॅस लायटर, प्लास्टिक पाईप आणि कॅल्शियम कार्बाईन वापरून बनवलेली ही धोकादायक गन या दिवाळीत खूप प्रचलित होती आणि या गनमधील कॅल्शियम कार्बाईड पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर ॲसिटिलीन वायू तयार करतं आणि ठिणगीच्या संपर्कात येताच त्याचा स्फोट होतो। पाईपमधून बाहेर पडणारे छोटे प्लास्टिकचे तुकडे छर्र्यांप्रमाणे शरीरात घुसतात, ज्यामुळे डोळे, चेहरा आणि त्वचेसह विविध भागांना गंभीर इजा आणि नुकसान होतं।